हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते मी सीमा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये। कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही सगळे मस्त स्वस्त आणि आनंदी असाल। तर आजचा व्लॉग ना शनिवारचा मी तुम्हाला शेअर करते। शनिवार म्हटलं की मला दोघांचेही डबे नसतात मुलांचे आणि मोठा मुलगा शनिवारी त्याला सुट्टी असते आणि लहानाचा शनिवारी हाफ डे असतो, त्यामुळे डबा नसल्यामुळे मी देखील थोडंसं आरामात उठते। तसं बघायला गेलं तर रोजच 5:15 ते 5:10ला उठायचं आणि सगळी डब्याची तयारी वगैरे करेपर्यंत पूर्णपणे म्हणजे झोप वगैरे झालेली नसते। पण आज थोडंसं निवांत उठलेली असते, म्हणजे शनिवार रविवार म्हटलं ना की माझा एकदम आरामात असा दिवस असतो। तर मग ना शुक्रवारी मी थोडंसं घरावरती नजर फिरवली तर असं दिसलं की भिंतीवरती थोडी अशा जाळ्या वगैरे दिसतायत। तर मग मी काय केलं, लगेच झाडू घेतला आणि झाडूने भिंती वगैरे आणि भिंतीचे जे कोपरे वगैरे आहेत ते व्यवस्थित झाडूने झटकून काढले, म्हणजे ज्या जाळ्या वगैरे होत्या त्या व्यवस्थित मी काढून घेतल्या। असं वरच्या वर जर आपण घराकडे लक्ष ठेवलं आणि रोजच्या रोज, म्हणजे रोजच्या रोज नाही पण असं अधेमध्ये जर आपण भिंतीवरती कोपऱ्यांमध्ये असे झाडू वगैरे फिरवले तर जाळी जळमटं हे सगळं निघून जातं आणि भिंतीवरती थोडीशी एक धूळसा एक असा थर चढलेला असतो तो देखील निघून जातो आणि आपलं घर असं स्वच्छ असं दिसतं। तर आता सगळी जाळी वगैरे झटकून झाल्यानंतर आता झाडूच मारायचा आहे, त्याआधी सोफे वगैरे झटकून घेते, म्हणजे झाडू मारायच्या आधी सगळाच कचरा आणि धूळ वगैरे निघून जाईल। तर सोफ्याचे कवर व्यवस्थित झटकून घेतलेले आहेत आणि लगेचच त्याला मी लावून घेते, नाहीतर मग ते तसेच पडून राहतील। आणखीन मुलं उठलेली नाहीयेत, मोठा मुलगा आणखीन झोपलेलाच आहे आणि लहाना शाळेत गेलेला आहे। त्याचं मी आवरलं, नाश्ता वगैरे त्याला दिला आणि मग नंतर मी माझं आवरून घेतलं, म्हणजे अंघोळ वगैरे झाल्यानंतर आता माझी ही सगळी कामं सुरू आहेत। तर आता झाडू वगैरे मारून झाल्यानंतर मी लगेचच लादी पुसून घेणार आहे, कारण की काय आहे पूर्णपणे भिंतीवरची धूळ लादीवर पडल्यावर पायाला अशी साधारणपणे धूळ लागते आणि मग ते काही बरं वाटत नाही चालताना वगैरे। त्यामुळे मी काय करते, जेव्हा पण सोफ्यावरचे कवर किंवा मग लादी पुसायच्या आधी भिंत वगैरे झटकून घेतली ना तर हे सगळं झाल्यानंतर लगेचच मी लादी वगैरे पुसून घेते। आता इथे मी सगळं घर झाडून घेते। आता मी इथे झाडू मारत असताना बसूनच झाडू मारते। तुम्ही बऱ्याचदा माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की झाडू मी बसूनच मारते। त्याची दोन कारणं आहेत, एक तर म्हणजे झाडू मारत असताना झाडू हा व्यवस्थित लादीला लागतो, कोपऱ्यातली सगळी धूळ वगैरे निघते आणि दुसरी गोष्ट म्हणजे बसून झाडू मारल्यामुळे आपलं जे पोट आहे ना ते देखील व्यवस्थित असं दाबलं जातं, म्हणजे असं म्हणतो ना की आपलं पोट वगैरे सुटतंय वगैरे, तर अशा पद्धतीची कामं करायची। तर गावी जर आपण बघितलं असेल किंवा मग जुन्या बायका जर बघितल्या असेल तर त्यांची कामं जी होती ना ती जास्तीत जास्त बसून अशी कामं होती, म्हणजे जसं की कपडे धुणं, भांडी घासणं किंवा मग शेतातली वगैरे कामं। त्यामुळे त्या महिलांची जी तुम्ही पोट बघाल ना ते एकदम सपाट वगैरे असं दिसायचं। तर असं जर आपलं घरामध्ये काही काम असेल, झाडू वगैरे मारणं किंवा कपडे धुणं, तर बसून वगैरेच आपण हे काम केलं पाहिजे। आता शक्यतो बऱ्याच जणांच्या घरामध्ये मेड वगैरे आहेत, मशीन वगैरे आहे, डिशवॉशर आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना उभं राहूनच काम करायला सोपं जातं। मला देखील उभं राहून स्वयंपाक करणं, भांडी घासणं सोपं जातं, पण इतर कामं जर म्हणाल तर झाडू वगैरे मारणं, कपडे वगैरे धुणं तर मी ते शक्यतो बसून वगैरेच करते। मशीनला कपडे असतात पण काही कपडे आपण हातानेच धुतो। तर आता सगळं रूम मी व्यवस्थित झाडून वगैरे घेतल्यानंतर लादी वगैरे पुसून घेणार आहे। तर लादी पुसण्याचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला, कारण की मला असं वाटलं होतं की मी हा कॅमेरा ऑन ठेवलेला आहे आणि मी माझं काम करत राहिली आणि नंतर पाहिलं तर तो कॅमेरा बंद होता। तर हे सगळं झाल्यानंतर मी इथे पूजा वगैरे करून घेते, वंदना करायची आहे। आणि आता ही जी काच आहे मूर्ती ठेवलेली तर त्यावरती ना भरपूर असं अगरबत्तीचं वगैरे पडलं होतं, तर आता ते व्यवस्थित मी धुवूनच घेते, म्हणजे काच ही स्वच्छ होऊन जाईल। आता ही काच धुते, त्यासोबतच मूर्ती आणि बाकीचं सगळं साहित्य जे आहे ते धुवून घेते। आता घर ना प्रसन्न राहावं असं जर आपल्याला वाटत असेल ना तर सकाळी उठल्याबरोबर झाडू मारायचा, मस्तपैकी लादी वगैरे पुसून घ्यायची, झाडांना पाणी घालायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्या पण देवांना मानत असतो त्यांची पूजा अर्चा आपण केली पाहिजे। तर एक पॉझिटिव्हिटी येते आणि खूप छान अशी दिवसभर एनर्जी राहते आणि मस्तपैकी घरातलं वातावरण देखील प्रसन्न राहतं। आता इथे मी काच धुतलेली आहे आणि यावरती आता या ज्या मूर्त्या आहेत तर त्या देखील मी धुवून ठेवलेल्या आहेत।
तर ही काच मी शक्यतो 3 ते 4 दिवसातून एकदा धुत असते, म्हणजे जी अगरबत्तीची वगैरे राख पडलेली असते ना, तर त्या काचेवरती अशी पूर्णपणे पसरली जाते, त्याच्यामुळे 3 ते 4 दिवसानंतर मी धुवत असते. आता हे सगळं सेट करून घेतलेलं आहे आणि लगेचच इथे मी काय करते, दिवा लावून घेतलेला आहे, अगरबत्ती वगैरे लावून पाया वगैरे पडून घेणार आहे, वंदना वगैरे करून घेणार आहे. आता वेळ होत आलेली आहे, तसं बघायला गेलं तर जवळपास 9:30 होत आलेले आहेत आणि आता मला बरीचशी कामं करून घ्यायची आहेत. सकाळी सकाळी रोजच मुलांचा डबा असतो, त्यामुळे काय होतं, भाजी चपाती तयार झालेली असते, पण आज तसं नाहीये, भाजी चपाती काहीच तयार नाही, त्यामुळे मला नाश्त्याला काहीतरी बनवायलाच पाहिजे. आता हे सगळं माझं झाल्यानंतर मी चालले किचनमध्ये. रात्री मी बऱ्यापैकी सगळंच माझं किचन आवरून ठेवलेलं असतं, किचनचं ओटा पुसून ठेवलेलं असतं आणि भांडी सगळी घासून अशा प्रकारे या बास्केटमध्ये ठेवलेली असतात, म्हणजे सकाळपर्यंत सगळं भांड्यातलं पाणी निथळून जातं, भांडी पुसायची वगैरे आवश्यकता लागत नाही. तर आता ना इथे मी पहिली सगळी भांडी लावून घेते, कारण की कसं आहे, आता मला स्वयंपाक नाश्ता वगैरे बनवायचा आहे आणि तर बरीचशी भांडी मला लागणार आहेत आणि ह्या वेळेस बास्केटमधून एक एक भांडं काढायचं झालं तर ती बरीचशी भांडी आतमध्ये गेलेली असतात आणि भरपूर भांड्यांचा आवाज होतो. त्यापेक्षा मग काय करायचं, पटकन उठलं की हे सगळी जी भांडी आहेत किचनमध्ये आल्यानंतर पहिली भांडीच लावून घ्यायची, म्हणजे आयत्या वेळेला ही जी भांडी आहेत ना पटापट आपल्या हाताशी येऊन जातात. तर आता सगळीच भांडी मी लावून घेतली आणि आता भांडी लावत असताना देखील एक ट्रिक आपण नेहमी केली पाहिजे, फॉलो केली पाहिजे. तर ती म्हणजे सगळी भांडी पहिली सॉर्ट आउट करून घ्यायची, जसं की कप, त्याच्यानंतर प्लेट्स झाले, ताट झाले, वाट्या, ग्लास, त्याच्यानंतर मोठी कढया, टोप, त्याच्यानंतर कुकरची भांडी, कुकर, तर हे सगळं सेपरेट केलं ना की पटापट लावायला सोपं जातं, जास्त काही वेळ लागत नाही. तर आता इथे मी आज नाश्त्याला बनवून घेणार आहे पोहे. तर शक्यतो पोहे आमच्या घरी आठवड्यातून एकदाच बनतात आणि त्याचा वार आहे शनिवार किंवा रविवार. तर शनिवारी आता हे पोहे बनवून घेते, कारण की कसं आहे, सोमवार ते शुक्रवार मुलं शाळेत आणि कॉलेजला जात असल्यामुळे भाजी चपाती ही त्यांच्या डब्याला असते आणि मग हीच भाजी चपातीचा नाश्ता माझे मिस्टर देखील करतात. तर सकाळी मी कधीतरी नाश्ता करते, नाहीतर कधीतरी मग मी एखादं फळ वगैरे खात असते. तर आता इथे ना शेंगदाणे छान अशी कुरकुरीत तळून घेते मी आणि आता कुरकुरीत तळून होईपर्यंत त्याच्यात लगेचच मी त्याच्या आधी जिरं मोहरी घातलं होता, त्याच्यानंतर कांदा मिरची घालून त्याच्यानंतर त्यामध्ये मी हळद वगैरे घातली आणि आता हे व्यवस्थित परतून घेते. तर शेंगदाणे परतत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, ज्या वेळेस आपण पोह्यामध्ये शेंगदाणे घालतो ना, तर पहिले ते तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे आणि मग बाकीचं साहित्य एक एक करून त्या तेलामध्ये घालायचं, म्हणजे शेंगदाणे छान असे कुरकुरीत तळले जातात आणि खाताना मस्तपैकी शेंगदाणे चा स्वाद असा पोह्यांमध्ये लागतो. तर आता इथे बघा पोहे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले, मीठ वगैरे घालून घेतलं आणि त्यावरती मी झाकण ठेवलं. आता झाकण का ठेवतात, मी बऱ्याच जणांचं पाहिलेलं आहे की पोहे बनवत असताना पोह्यांना ते वाफ काढत नाहीत, झाकण त्यावरती ठेवत नाही. तर मी नेहमी पोहे बनवत असताना त्यावरती झाकण ठेवते आणि एक दणदणीत अशी वाफ काढते. बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच जणांच्या घरामध्ये आपण पोहे खाल्ले असतील तर ते घशामध्ये अडकल्यासारखे होतात, तर तसं होऊ नये ना, म्हणून काय करायचं, झाकण ठेवायचं आणि एक दणदणीत वाफ काढायची, म्हणजे छान असे पोहे जे आहेत ना मऊ होतात आणि खाताना घशामध्ये अडकत देखील नाहीत आणि मोकळे सुटसुटीत झालेले आहेत पोहे, चिखल्यासारखे देखील होत नाहीत. तर आता पोहे झाले, मुलांना आता मी नाश्ता वगैरे दिला, मी देखील करून घेतला. तोपर्यंत इथे किचनमध्ये आले आणि आता इथे कुकरला एका साईडला भात लावून घेते आणि आता दुसऱ्या कढईमध्ये मी इथे मटकीची आमटी बनवून घेणार आहे. तर आपल्या आहारामध्ये ना ज्या भाज्या आहेत त्या आलटून पालटून असल्या पाहिजेत, कधीतरी पालेभाज्या, कधीतरी शेंग्याच्या भाज्या, कधीतरी मग असे उसळ असलेल्या आमट्या, किंवा मग नॉनव्हेज, अशा प्रकारचं जर आपण आलटून पालटून असलं ना, जेवणाला कंटाळा येत नाही आणि खायला देखील छान असं हेल्दी असं आपलं जेवण बनून तयार होतं. तर इथे ना मटकी मी काल भिजत घातलेली आणि सकाळपर्यंत खूप छान असे मोड आले आणि मग म्हटलं की चला आज आमटीला आपण मटकीची रस्सा आमटी बनवूया. तर आमच्याकडे म्हणजे शक्यतो आमच्या घरी वाटण हे क्वचितच केलं जातं. शक्यतो वाटण हे नॉनव्हेजलाच वापरलं जातं, जसं की फिश झालं, चिकन झालं, मटण झालं त्यासाठी. आणि बाकीच्या ज्या आमट्या असतात ना व्हेजच्या, तर त्या शक्यतो वाटण नसलेल्याच असतात. म्हणजे
त्यामध्ये वाटण न घालता शेंगदाण्याचा आम्ही कूट घालतो. आता कोल्हापूरचे जे असतील ना तर त्यांना माहिती आहे, कोल्हापूरला सर्रासपणे शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केला जातो. तर इथे मी काय केलं, मटकी अगोदर छान अशी भाजून घेतली आणि मग तेलामध्ये मी कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेतला, थोडंसं आलं लसूण पेस्ट घातली आणि घरगुती तिखट घालून छान असं परतून घेतलं आणि यामध्येच भाजलेली मटकी देखील घालून घेतली. छान अशी परतून घेणार आहे आणि त्यामध्ये पाणी घालून चवीनुसार मीठ घालायचंय. तर बऱ्याच जणांना मटकीची ही जी रस्सा भाजी आहे ती वाटण लावून आवडते, पण आमच्याकडे ना वाटण लावून केलेली कुठलीही व्हेजची जर भाजी असेल ना तर शक्यतो नाहीच आवडत. बऱ्याचशा भाज्या ह्या शेंगदाण्याचं कूट घालूनच केल्या जातात, जसं की ह्याची मटकीची भाजी केली, आमटी केली, त्यानंतर वांग्याची झाली, त्याच्यानंतर शेवगा झाला. अशाच पद्धतीने आम्ही सगळं हे करत असतो शेंगदाण्याचं कूट घालून. तर आता इथे ना मी काय करते, बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट जे आहे ते साधारणपणे 2.5 चमचे इथे मी घालून घेतलेले, 2.5 ते 3 चमचे. आता शेंगदाण्याचं कच्चंच कूट घातलेलं आहे मी, हे भाजलेलं देखील नाहीये. कच्चं कूट करा आणि त्यामध्ये ही मटकीची आमटी करून बघा, मस्त चव येते त्याला. आता आम्हाला आवडते, पण तुम्ही एकदा ट्राय करून बघा, आवडली तर मला नक्की सांगा. आता यावरती मी झाकण ठेवते आणि आता इथे गॅस मी स्लो करून ठेवणार आहे. तोपर्यंत माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं होतं की त्यांना केस काळे करायचे आहेत. तर मग इथे आम्ही काय करतो, डाय वगैरे वापरत नाही, जसं की गोदरेजचं हेअर डाय झालं, त्याच्यानंतर भरपूर कंपनीचे आहेत. तर त्याचे डाय आम्ही केमिकल असतात म्हणून ते वापरत नाही. मग त्याच्याऐवजी मी काय करते, इथे मी एका वाटीमध्ये इंडिगो पावडर घेतलेली आहे. इंडिगो पावडर म्हणजे नीलपत्तीची पावडर, कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळते. आणि त्यामध्ये मी चमचाभर आवळा पावडर घातलेली आहे आणि थोडंसं पाणी घालून आता हे मिक्स करून घेते. एकीकडे भात होतोय आणि दुसरीकडे मटकीची आमटी होते, तोपर्यंत मी ही जी पावडर पाण्यामध्ये भिजवून घेतली. तर ही पावडर मी आता माझ्या मिस्टरांच्या केसांना लावून येते, तोपर्यंत इकडे ह्या दोघंही भात आणि आमटी होऊन जाईल. तर आता हे व्यवस्थित मिक्स करायचं, यामध्ये दुसरं काहीच घालायचं नाहीये, फक्त पाण्यामध्ये भिजवून घ्यायचंय आणि हे ना लावायचं केसांना आणि छान असं 1.5 ते 2 तास केसांना ठेवायचं आणि धुवून टाकायचं. तर मस्तपैकी केसांना काळसर रंग येतो आणि ज्यावेळेस आपण उन्हामध्ये जातो ना तर असं बर्गंडी शेड असा चमकतो केसांना. तर ज्यांना हा शेड आवडत असेल बर्गंडी वगैरे आणि ज्यांना केस काळे करायचे असतील तर त्यांनी ही ट्रिक नक्की वापरा. केमिकलचा वापर अजिबातच करू नका, खूप सारी हानी पोहोचते केसांना, केस गळतात आणि शिवाय कॅन्सरचा देखील धोका असतो केमिकल डाय वापरल्याने. त्यामुळे ही एक पद्धत आहे, तर ती तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आता मी किचनमध्ये आले आणि आता इथे आमटी देखील झाली होती. आता यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे भरपूर अशी आणि आता ही आमटी मी आता बाजूला काढून घेते. एवढ्या वेळामध्ये भात आमटी झाली होती, आता भाकरी करून घेणार आहे. तर आजची भाकरी थोडीशी वेगळ्या पद्धतीच्या पिठाची बनवून घेणार आहे. तर मागच्या व्लॉगमध्ये मी तुमच्याशी एक व्हिडिओ शेअर केला होता, प्रोटीन पावडर घरातच कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला होता आणि तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि तेच पीठ आहे हे प्रोटीनचं. तर याच पिठापासून मी आता भाकरी बनवते. आता हे ते पीठ मी मळून घेतलेले, भाकरी काही जास्त करायच्या नाही, 3 ते 4 भाकरी खूप होतील, 3 भाकरी भरपूर होऊन जातील. तर देखील एक छोटीशी लहान मी करून घेणार आहे. तर आता हे पीठ छान असं मळून घेतलं. आता हे पीठ इतकं चिकट आहे ना, कारण की यामध्ये उडदाचा वापर केलेला आहे, सोबतच बार्ली जी आहे त्याचा वापर केलेला आहे, नाचणी, त्याच्यानंतर तांदूळ, बाजरी, ह्या सगळे धान्य, कडधान्य, डाळी यामध्ये वापरले आहेत. त्यामुळे इतकं पौष्टिक हे पीठ तयार झालेलं आहे ना, तर याची भाकरी आज मी करणार आहे. कसं आहे, मुलं ना खाण्यामध्ये थोडेसे नाटक वगैरे करतात, त्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशली हे पीठ बनवून ठेवलेलं आहे. आता इथे भाकरी बनवून झाली आणि आता इथे तव्यावर घातलेली आहे. तर तुम्ही बघितलं असेल, भाकरी देखील घालताना तव्यावर एक पद्धत आहे, ती डायरेक्ट आपण तव्यावरती अशी उलट्या हाताने एका हाताने अशी टाकायची नाही, कारण की तसं टाकलं की पूर्ण गॅसवरती ते पीठ पसरलं जातं. दोनही हाताने अलगद उचलायची भाकरी आणि मस्तपैकी उलटायची, म्हणजे पीठ देखील होत नाही आणि किचनचा ओटा देखील आपला साफ स्वच्छ असा राहतो.
आज मी या पिठापासून भाकरी बनवलेली आहे। या पिठापासून भरपूर सारे पदार्थ तुम्ही बनवू शकता। थालीपीठ बनवू शकता, धपाटे बनवू शकता, किंवा मग यापासून तुम्ही ढोकळा बनवू शकता, घावणे बनवू शकता, आप्पे बनवू शकता। तर असं पीठ एकदा बनवून ठेवा, भरपूर पौष्टिक आहे। मसूरची डाळ वापरलेली, मटकीची डाळ वापरलेली आहे, मूग वापरलेले आहेत, मका वापरलेला आहे, हुलगे वापरलेले आहेत। तर तुम्ही एकदा तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल। आणि इतकं पौष्टिक पिठाची भाकरी एक जरी खाल्ली ना तरी आपलं पोट भरतं आणि सगळं पोषण आपल्याला एकाच भाकरीतून मिळतं। तर ते भाकरी झाल्यानंतर इथे ना थोडीशी खिचडी शिल्लक राहिलेली रात्रीची, तर ही मी फ्रीजमध्ये ठेवलेली आणि सोयाबीन घातलेला होता। तर त्यामुळे मुलांना ना फार आवडते सोयाबीन घातलेली भाजी असू दे किंवा मग पुलाव असू दे। मग मी काय करते, याला आता ना फोडणी देऊन घेते पुन्हा एकदा, म्हणजे हा जो सोयाबीनचा जो मी भात केलेला, खिचडी केलेली, तर ती आता फ्राय करून घेते। काही नाही, तेलामध्ये फक्त मी जिरं घातलेलं आहे आणि थोडीशी मोहरी, घरगुती तिखट घातलेलं आहे आणि खिचडीमध्ये थोडीशी हळद घालून आता ही खिचडी मी तेलावरती छान अशी परतून घेते। मस्त खमंग चव येते आणि मुलं देखील आवडीने खातात। आता ही व्यवस्थित परतून घेतलेली आहे, जास्त वेळ लागत नाही। तर आजचं माझं साधं सोपं झटपट असं जेवण आहे। आता स्वयंपाक सगळाच झालेला आहे माझा, किचनचा ओटा आवरून घेणार आहे आणि ताटं बनवून देणार आहे। आता मुलं देखील आलेली आहेत शाळेतून आणि त्याला देखील भूक लागलेली आहे, तर आता जेवायला दे म्हणतोय। तर आता मुलांना मी दिलं आणि आता आम्ही देखील जेवून घेणार। तर आजच्या जेवणामध्ये आहे खरडा, बोंबील तळले होते सुके, मटकीची आमटी आणि प्रोटीनची भाकरी। तर असं होतं आजचं साधं सिंपल जेवण। आता इथे सगळं किचनचा ओटा आवरून घेतल्यानंतर सिंकमध्ये थोडीफार भांडी पडलेली, ती देखील हातासरशी घासून घेते, म्हणजे किचनचा ओटा कसा लख्ख असा होऊन जाईल आणि जास्त काही पसारा वगैरे होणार नाही। स्वयंपाक झाल्यानंतर, जेवून झाल्यानंतर किचन एकदा आवरलं ना की छान असं मोकळं सुटसुटीत असं किचन वाटतं, म्हणजे पुन्हा किचनमध्ये कुठलंही काम करायला आपल्याला दडपण येत नाही। तर अशा पद्धतीने मी माझं किचन स्वच्छ ठेवते आणि स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच किचनचा ओटा आवरून घेते, भांडी वगैरे लगेचच घासून घेते। आता हे सगळी भांडी घासून झालेली होती, तर मी ना या भांड्यांना या बास्केटमध्ये ठेवते, म्हणजे सगळी भांडी ना निथळून जातील। कधीही मी भांडी घासल्यानंतर लगेचच ट्रॉलीमध्ये लावत नाही, ती पूर्णपणे निथळू देते, पाणी पूर्णपणे सुकू देते। तर असं ही सगळी भांडी आता मी ह्या बास्केटमध्ये ठेवून यातील पाणी पुन्हा एकदा काढून घेणार आहे आणि हा जो किचनच्या ओट्यावरती पाणी जे पडलेलं आहे, तर ते देखील आता वायपरने व्यवस्थित क्लीन करून घेते। तर बघा, किचनचा ओटा देखील मस्त साफ आहे। तर चला, आजच्या व्लॉगमध्ये इतकंच, भेटू पुन्हा, बाय बाय।